मला सगळ्याला प्रेमानंद महाराज माहिती आहे. काल बातमी एक आली की प्रेमानंद महाराजांची पदयात्रा बंद केली. त्याची पदयात्रा, प्रेमानंद महाराजांची पदयात्रा का बंद केली, कोण प्रेमानंद महाराज आणि कोणी केली प्रेमानंद महाराजांची पदयात्रा बंद, आणि यामध्ये प्रेमानंद महाराजांची चूक काय, अशा अनेक प्रश्न आहेत. आणि या प्रश्नाची उत्तर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचे की खऱ्याच प्रेमानंद महाराजांची चूक आहे का, किंवा त्यांची पदयात्रा बंद करण्याच्या पाठीमागे समाजाचा काय उद्देश. तर सुरुवातीला आपण सुरुवातीचा इतिहास जर पाहिला, म्हणजे पौराणिक दृष्ट्या की ज्यामध्ये वारकरी संप्रदायाचे काय संत आहेत, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आधी करून सगळे संत की त्यांनी परमार्थाला सुरुवात केल्यानंतर त्यांचा परमार्थ बंद करावा या उद्देशानं त्या काळात अशीच काही लोक होती की तुकोबारायांचा परमार्थ बंद करण्याकरता तुकोबारायांचा गाथा बुडवला, ज्ञानोबारायांचा परमार्थ बंद करण्याकरता ज्ञानोबारायांच्या जोडीत माती काढली, तरी या साधू संतांनी आपला मार्ग सोडला नाही. तसंच प्रेमानंद महाराज एक दिव्यत्वाची शक्ती, खऱ्या अर्थानं राधाराणीचं स्वरूप म्हणून ज्यांना आज पूजलं जातं, मानलं जातं, की ज्यांच्या जीवनामध्ये कोण प्रेमानंद महाराज, तर ते प्रेमानंद महाराज ज्यांनी हजारो लोकांना सदमार्गावर लावले, ते प्रेमानंद महाराज ज्यांनी हजारो कुटुंब धर्मांतरापासून वाचवले, आपल्या सनातन धर्मात ठेवले, ते प्रेमानंद महाराज. आणि त्या प्रेमानंद महाराजांची एवढी ख्याती वाढली की दुष्कर्म करणाऱ्या लोकांना, पाप करणाऱ्या लोकांना त्यांची अडचण होऊ लागली. आता कोण म्हणतं येणाऱ्यामध्ये राहणारे लोक त्यांनी त्यांच्या पदयात्रेवर बहिष्कार केला की नको, ह्याचा आम्हाला त्रास होतोय. पण कशामुळे त्रास होतोय? ज्ञानोबारांच्या भक्तीचा त्रास झाला, तुकोबारांच्या भक्तीचा त्रास झाला, त्याचबरोबर प्रेमानंद महाराजांच्या भक्तीचा त्रास होऊ लागला. आणि त्रास होण्याच्या पाठीमागं बाहेरची लोक असतील, यात नवल नाही, पण त्यांची प्रसिद्धी काही लोकांना बघवत नाही, म्हणून असं षडयंत्र करून प्रेमानंद महाराजांची पदयात्रा बंद करण्या पाठीमागं बऱ्याच शक्ती एकजुटल्या आणि प्रेमानंद महाराजांची पदयात्रा बंद करण्या पाठीमागं त्यांचं कारस्थान प्रयत्न करतायत. पण शक्यतो ज्यांच्यावर राधाराणीची कृपा आहे, भगवान श्रीकृष्णाची कृपा आहे, अशांची भक्ती कधी संपत नाही. त्याच्या पाठीमागं माझ्या सुदामाचं चरित्र आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांना परमार्थामध्ये असंख्य यातना भोगाव्या लागल्या. आता त्यांना किडण्या नाही तरी ते जिवंत आहेत. म्हणजे भक्ती कशी असावी हे प्रेमानंद महाराजांच्याकडून शिकावं. प्रेमानंद महाराजांच्या मुखामध्ये फक्त राधा 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 राधा, जी प्रेमाची धारा आहे, भक्तीची धारा आहे, तिचंच नाव राधा आहे, म्हणून ते राधेचं जप करत राहतात. प्रत्येकाला उपदेश करतात, बाबा तू राधेचं स्मरण कर. सातत्यानं राधेचं स्मरण केल्यानंतर तू त्या परमात्म्याच्या जवळ जाऊ शकतो, कारण ती धारा आहे भक्ती. आणि भक्तीची धारा परमात्म्याच्या चरण कमलापर्यंत जाण्यापर्यंत तिचं नामस्मरण केल्याशिवाय त्या परमात्म्यापर्यंत आपण पोचू शकत नाही, असं ज्यांचं उपदेश आहे. या देशातले सगळे स्टार त्या बाबांच्या शरणागत गेले. सगळे जेवढे स्टार आहेत तेवढे बाबांना शरण जातात, जीवन जगण्याचा मार्ग विचारतात आणि आपलं जीवन कृताकृत्य करून घेण्याचा प्रयत्न करतात. असे असणारे प्रेमानंद महाराज. आणि खऱ्या अर्थानं त्यांची पदयात्रा बंद केली, यात काही नवल नाही. पदयात्रा बंद होणार होती, अजून त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप होतील, पण प्रेमानंद महाराज अशी विभूत आहे की ती यातून माघारी जाणार नाहीत, कारण की ते परमपदाला, परमतत्वाला पोचलेली व्यक्ती आहे. त्यामुळे कुणी किती त्यांच्यावर आरोप केले, त्यांच्यावर पदयात्रा बंद केली म्हणून लोक त्यांना मानायची कमी होणार नाहीत. माझ्या श्यामसुंदराला जेवढी लोक म्हणतात त्याच तोडीत प्रेमानंद महाराजांना मानतात. त्यामुळं अशा साधू संतांवर आक्षेपार्ह विधानं केली जातात, त्यांच्यावर त्यांचं नाव लौकिक कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. रावणापासून कंसापासून हे परंपरा चालत आलेली आहे. म्हणजे जे त्या सोसायटीत राहणारी लोक कुठल्या अवलादीचे आहेत,
कुठल्या जातीची कुठल्या पंथाची हे तुम्ही ओळखून घ्यायचं, कारण की ती सगळी त्या वंशावळीतली आहे. ज्यांनी तुकोबाऱ्यांना त्रास दिला, ज्यांनी नानोबाऱ्यांना त्रास दिला, नामदेव महाराजांना त्रास दिला, एकनाथ महाराजांना त्रास दिला, त्या वंशावळीतली लोक आज प्रेमानंद महाराजांना त्रास देते. म्हणून समाजामध्ये जगत असताना कुठल्याच व्यक्तीने असं समजायचं नाही की या जगात मला कोण नावं ठेवणार नाही. 100% 99% लोक जर तुम्हाला मानत असली तर 1% लोक तुमच्या विरोधात असतात. म्हणून मानणाऱ्यांपेक्षा विरोधाकडे दुर्लक्ष करा, कारण की विरोधक हा तुकाराम महाराज म्हणतात की विरोधक असावा निंदक तो परोपकारी, हो निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणणारे श्री तुकोबाराय. प्रेमानंद महाराजांची यामध्ये काही चूक नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी लगेच सोशल मीडियाच्या द्वारे जारी केलं की बाबांची तब्येत ठीक नसल्या कारणानं उद्यापासून होणारी पदयात्रा काही दिवसाकरता स्थगिती केली जाते. ही पदयात्रा कशा स्वरूपाची होती तर सकाळी 4-4:30 वाजता बाबा निघायचे. बाबांची झोप किती होती बघा, दिनचर्या बाबांची सांगतो तुम्हाला, त्यांनी सांगितलेली आहे. ते सांगतात की मी संध्याकाळी 7-7:30 प्रसाद घेतो आणि 8 वाजता ते विश्राम करतात. 8 ते 12 वाजेपर्यंत झोपतात, 12ला उठतात. 12ला उठल्यानंतर त्याचे स्नान संध्या आदी कर्म 2-2:30 वाजेपर्यंत चालतात. तिथनं ध्यान करतात. 4 वाजता परिक्रमेला सुरुवात करतात आणि तिथून ते 4 ते 6-6:30 पर्यंत लोकांच्या दर्शनाकरता उपलब्ध होतात. तिथून आल्यानंतर 7 वाजल्यानंतर काही ठराविक मंडळी 5-25 लोकांना उपदेशात्मक प्रवचन त्यांचं चालू असतं. त्यातून समाजाचं हित की जेणेकरून आडमार्गाला गेलेला समाज सदमार्गाला लावण्याकरता ही मंडळी प्रयत्न करतात. अत्यंत सुंदर पद्धतीने प्रेमानंद महाराजांचं कार्य चालू आहे. अशा अनेक गोष्टी त्यांच्या नाही तुमच्या आमच्या जीवनात येणार आहेत. त्यामुळे प्रेमानंद महाराजांचं जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारख्या महात्म्याच्यावर आरोप जर होत असतील तर यामध्ये सर्वसामान्य लोकांनी खचून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. ते ज्या मार्गाने चालेल त्या मार्गाने आपण चालायचा प्रयत्न करूया. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेच पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काय.